हाक मार म्हणले. पाहिलं माग माग पाय काढले. माग पाहिलेलं कुठे देव अंतरतो का? माग म्हणजे संसारात. ती गोपिका सांगू लागली माग पाहिलं पाय. माग म्हणजे काय तर देवात आले होते, देवळात आले, संसाराचं चिंतन केलं. तुका म्हणे पाहिले मागे. देव सोबत असताना अभिमान आणला, संसारात मन गेलं, आणि संसारात मन गेले की देव अंतरलाय. मग आता अंतरलाय ना, मग त्याला हाका मारायच्या. हाका कशा मारायच्या तर म्हणले विशेषण देऊन हाक मार त्याला. मग देवाला विशेषण काय द्यायचं तर जग जेठी. तू काय आहेस? जगाचा जेठी म्हणजे मालकच. म्हणून हाक मारली कान्हैया रे जग जेठी, देवी भेटी एक वेळा. का भेट द्यायची देवा तर आम्ही सावधानी भेटलेले आहोत. सावध कुठं असतात? अरण्यात असतात. म्हणून मी संसार रूपी अरण्यात सापडले आणि काम क्रोधादी विकार म्हणजे सावध टपूनच मला मारण्याकरता सावधानी वेढिले. म्हणून काय कर मला भेट दे कान्हैया रे. मग कुठलोक संघ होता? येथवरी होता संघ अंगे अंग लपविले. अंगे अंग लपविले म्हणजे काय? जे मूळचा होता तिथं गेला. निर्गुण होता निर्गुण झाला. सगुण होता तो निर्गुण झाला. अंगे अंग लपविले कान्हैया रे जग जेठी, देवी भेटी. हाक मारली, देवाला दया आली आणि भगवान परमात्मा प्रकट झाले. आणि भगवान परमात्म्याने तो आनंद तसा गोपिकांना दिला. हा रास क्रीडेचा प्रसंग व्यास महाराजांनी सांगितला. दशम स्कंदामध्ये सांगितलं. असा आनंद भगवान परमात्मा देत असताना 11 वर्षाचे झाले. 11 वर्ष 5 महिन्याचे देव. आता 5वा महिना संपणार आहे आणि देवाला माहित होतं 11 वर्ष आणि 5 महिनेच मला गोकुळात राहायचे. म्हणून देवानं दुसरी एक लीला केलेली. ती लीला व्यास महाराजांनी सांगितली. कंसाला अनेक 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 असुर पाठवले, पण देवानं ते वापस येऊ दिले नाहीत. कंसापर्यंत मारले सर्व. मग कंसाने विचार केला की लोक पाठीले ते वापस येत नाहीत, म्हणजे शक्तीनं काम होणार नाही. आता मग जिथं शक्तीनं काम होत नाही तिथं कशाला काम करावं लागतं? युक्तीनं काम करावं लागतं. कंसाने आता विचार केला आपण युक्तीनं काम करू, आणि युक्ती त्याच्या लक्षात आली.